मानेपासून हात दुखतो ना हो आणि कमरापासून हात पाय दुखतो हो तेच गुडघे दुखतात बरोबर. आता तुमच्या मानेमध्ये इथे C4/6 मध्ये गॅप आहे म्हणजे वरती ती खाली सरकली गादी बरीच बाहेर आहे. इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाती पाठ शोल्डर हाताला बरोबर. उठून बस एक इकडे पण करा माने इकडे मानेकडे बघा. आता मला सांगा किती दिवसापासून तुम्हाला मानेचा हाताचा कमरेचा मानेचा ना आता 2-4 महिने तर 2-4 महिन्यापासून त्रास होतो. याच्यावर डॉक्टरांनी केले तर काय केलं तुम्ही? डॉक्टरांनी काही नाही केलं. त्यांनी त्यांनी हो औषध दिले. खूप मुंग्या यायच्या ना पूर्ण मुंग्या यायच्या दोन्ही हाताला. मग त्यांनी तेव्हा त्याच्यासाठी औषधं दिले आणि माना चालू काही फरक त्याचा थोडा फरक पडला. पण त्यांनी सांगितलं की कोणत्याच कुशीवर वळायचं नाही सगळं झोपायचं बिना उशीचं. तर मग मी सगळं झोपते. पण एखाद्या वेळेस झोपेत जर कुशीवर गेलं तर मला हात खूप दुखतो. कोणत्याही कुशीवर गेलं तरी दोन्ही हात दुखतात. ह्या कुशीवर गेलं तरी वरच्या पण हाताला मुंग्या येतात. तसा रिझल्ट नाही हा नाही म्हणून मग मी काय काय झालं तुझ्या मानेमध्ये C4/6 मध्ये गॅप आहे कमरामध्ये L4/5 इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाती पाठ शोल्डर दोन्ही हातांना होते. म्हणूनच डोक्याला छातीला पाठीला शोल्डरला हाताला मुंग्या येतात दुखता कळला फिरायला पण ताकद कमी होत चालली. त्याला माझा सर्वाइकल स्पॉन्डिलायटिस. तसंच कमरामध्ये 4-5 गॅप पडला तिथली पण डिस्क खाली सरकली गादी बरीच बाहेर आहे. तिथून ब्लड सर्क्युलेशन खूप मांडी पुढे पोटी टाकलेलं होतं. डिस्क पोझिशनला जाईल गादी लेवलला जाईल त्यावर चकली जोपर्यंत न चालू होत नाही त्यामुळे गुडघ्याला रक्तपुरवठा होत नाही त्यामुळे गुडघ्याची झीज होत एकदा डिस्क पोझिशनला गेली कार्टेज लेवल गेली का ओके त्याला आधी 10 दिवसाची प्रोसेस समजलं. एकदा डिस्क पोझिशनला गेली कार्टेज लेवलला गेलं तर चालू होतं. सांगलेले नियम महत्वाचे 2-2 उष्ण घ्यायचं नाही दोन्ही खांद्यावर झोपायचं मान मोडायचं 15 किलो पुढे वाटून वजन नसल्याचे कमराला झटका बदल असं करायचं. थोडे दिवस आंबट वातळ गॅस होईल ऍसिडिटी होईल किंवा पित्त होईल अशा पदार्थ खाऊ नका. ठीक आहे ही जी आम्ही रेकॉर्डिंग करून दिली आमच्या चॅनलवर टाकू तुम्ही बघून घ्या चालतो. ते सिलेंडर लावून द्या मॅडम माझ्याकडे तुमचं माईकडे जमतो एका कानात आता जाय करा अशी पाय मैडम मेडिसिन कौन से पण कमरेत बोलले आणि गुडघा पाठ नाही हे मनका
घेतलं बे बाय गोळ्या दिल्या बाहेर.